सियाराम शॉप घेऊन आलंय विशेष ऑफर 4,999 रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि 9,999 रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार। संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्रदालन, ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे, शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, जीन्स, ट्राउझर्स, सर्व काही एकाच छताखाली। कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा। चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला। ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स, मालपाणी प्लाझा समोर, जानता राजा रोड, संगमनेर। मोबाईल 9420 10 64 20। संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील लोकमान्य विद्यालयातील 1990-91 कर्मवीर बॅच आणि उद्योजक भाऊसाहेब ढेरे यांच्या विशेष सहकार्यातून गुरु कृतज्ञता आणि स्नेहमेळाव्याचं आयोजन केलं गेलं। यावेळी बाजार तळावरील ग्रामपंचायत हॉलमधून सर्व विद्यार्थ्यांना फेटे बांधून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। थेट विद्यालयापर्यंत ही मिरवणूक निघाली। तर विद्यालयात मिरवणूक पोहोचल्यावर गुरुजनांचं विद्यार्थिनींच्या वतीनं औक्षण करून स्वागत केलं गेलं। या बॅचमधील दिवंगत विद्यार्थी आणि शिक्षकांना श्रद्धांजलीही अर्पण केली गेली। कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी उपस्थित शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनी देखील आपली मनोगत व्यक्त केली आहेत। 34 वर्षांनंतर एकत्र आल्यामुळे अनेक जुन्या आठवणी व्यक्त केल्या गेल्या। आदर व्यक्त करण्यासाठी आणि जुन्या मैत्री जी आहे आमची होती ती पुन्हा नव्यानं एकत्र येण्यासाठी सन शैक्षणिक वर्ष 1990-91 मध्ये आम्ही इयत्ता 10वीमध्ये शिकत होतो आणि 33 वर्षानंतर पुन्हा एकत्र आलो। आम्ही एकत्र यासाठी आलो आहे की आम्ही सगळे आमच्या सुखदुःख सांगू, आम्ही कुठे होतो, काय केलं, आम्ही या 33 वर्षामध्ये आमच्या जीवनामध्ये काय बदल झाला आणि पुन्हा जुन्या आठवणी आणखी घट्ट करण्याची आमची मनोमन इच्छा होती। या सगळ्यांचं नियोजन आमच्या बॅचमधले अत्यंत हुशार, कर्तबगार असं व्यक्तिमत्व ते म्हणजे भाऊसाहेब ढेरे, मित्र, वर्गमैत्रिणी ज्या लहानपणी आमच्यासोबत होत्या। छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये होणाऱ्या भांडणं असतील, नवीन काही शिकायला मिळत असेल किंवा बालपणचे सगळे खेळ आणि उत्सव आता आमच्या प्रौढ वयामध्ये आम्ही 50शी गाठतो, त्या वयात आम्हाला आठवतं की पुन्हा एकदा आम्ही शाळेच्या परिसरात आल्यानंतर खूप आनंद झाला। कितीतरी वर्षांनी आम्ही भूतकाळात गेलो म्हणून आमच्या सर्वांची मनं खूप भरून आली, खूप विचारांना, भावनांना वाटा फुटल्या गेल्या आणि हे सगळं एकत्र करणारा कुणीतरी आयोजक होता, तो म्हणजे भाऊसाहेब ढेरेच होता आणि त्यांनी आम्हाला सर्वांना एकत्र आणलं म्हणून त्याची खूप आभार व्यक्त करावं वाटतं। आज लोकमान्य विद्यालय धांदरफळ येथे सन 1990-91 या काळातील 10वीची जी बॅच होती, ह्या बॅचचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज गेट टुगेदर असा प्रोग्राम आम्ही आयोजित केला होता। ॲक्च्युली जेव्हा आम्ही 10वी सुटल्यानंतर प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर एक संकल्पना मागच्या काही दिवसामध्ये आली आणि त्या संकल्पनेनं असं ठरवलं की 10वीला जे आपले सर्व मित्र जे होते त्या सर्व मित्रांनी एकत्र आलं पाहिजे, कारण ती बॅच 34 वर्ष अप्रॉक्सिमेटली झालेली होती, 33-34 वर्ष झाली आणि 33-34 वर्षांनंतर त्या मित्रांना भेटायचं, जे 10वीतले आम्ही आपॅटवरती यायचो आणि ती जी मुलं होते किंवा त्या ज्या विद्यार्थिनी होत्या त्यांना भेटण्याची एक वेगळीच उत्सुकता होती। कारण हा जो उपक्रम आहे की 30 वर्षानंतर भेटणं, कोण कसं दिसत असेल, कारण आता 30-34 वर्षानंतर कोणाचे लग्न झाले तर त्यांना मुलं पण झाले, कोणी आजोबा झाले, आता या सगळ्या गोष्टी घडल्या आणि आम्हाला एक उत्सुकता होती की आम्ही 10वी शिकल्यानंतर कोण काय करतं, कोणकोणत्या क्षेत्रात करतं, त्यांचे मुलं काय करतात, एक उत्सुकता होती आणि एकमेकाला भेटण्याची इच्छा होती। त्याचबरोबर जे गुरुवर्य शिक्षक होते त्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं, लहानसं मोठं केलं, 10वीपर्यंत शिकवलं आणि जे बिंब असतं प्राथमिक शाळेत आणि 10वीपर्यंत हे त्या प्रत्येक मुलाच्या मनावरती बिंबवलं, त्या शिक्षकांना सुद्धा भेटण्याची आमची पूर्ण अशी एक इच्छा होती। परंतु हा सर्व कार्यक्रम करत असताना इथून पाठीमागे ज्या बॅचेस झाल्या त्या बॅचपेक्षा कसा वेगळ्या प्रकारे हा कार्यक्रम होईल अशी आमच्या सर्वांची एक इच्छा होती आणि म्हणून आम्ही सर्वांनी सकाळी ग्रामपंचायत धांदरफळ येथे आम्ही सर्वजण जमा झालो। सर्वांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे फेटे बांधले, सरांना गुरुवारांना त्यांना फेटे बांधले। त्यानंतर सर्व गावामध्ये बँडसह सर्वांना शाळेपर्यंत आम्ही ढोल ताशेच्या याच्यात नाचत
गाजत आम्ही इथं आलो आणि भरपूर असा आम्ही आनंद घेतला. इथं आल्यानंतर आम्ही सरांचं स्वागत केलं. पहिलं सेशन हे झालेलं आहे, दुसरं सेशन पण अजून होणार आहे. बरेचसे मनोगत पण इथं झालेले आहेत आणि सर्वजण भेटल्यानंतर जे पूर्वीचे जे दिवस होते, जे बालपणीचे दिवस होते ते परत आठवले आणि फार सर्वांना भेटून एवढा आनंद झाला. असं वाटलं की परत पाठीमागच्या 30 वर्षामध्ये आम्ही परत लहान झाल्यासारखं असं वाटतंय. आणि सर्व माझे जेवढे बालमित्र होते त्यांनी या कार्यक्रमासाठी आयोजनासाठी खूप मेहनत घेतली. सरांशी कॉन्टॅक्ट्स करणे किंवा विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट करणे. ज्या मुलींचे लग्न झालेले ते फार वेगवेगळे ठिकाणी पुणे, मुंबई, पुढे बाहेर पण आहेत, ज्यांना परत कॉन्टॅक्ट करून त्यांना इथं आणणे, त्यांना भेट म्हणजे एक चॅलेंजिंग जॉब होता. तर 30-34 वर्षानंतर त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना भेटणं, त्यांना बोलवणं हा चॅलेंजिंग जॉब होता. तो माझ्या सर्व मित्रांनी एकत्र येऊन हा चॅलेंज जॉब स्वीकारला आणि आज मस्त प्रकारे हा स्नेहमिलन सोहळा इथं आयोजित झाला. त्याबद्दल मी सर्व माझ्या बालमित्रांचे, सर्वांचे, गुरुवर्यांचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर ह्या शाळेमध्ये आत्ता असलेले सध्याचे प्राध्यापक, आत्ता सध्या असलेले चेअरमन यांनी पण आम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला. त्यांचेही खूप खूप धन्यवाद. यावेळी सन्मान चिन्हांचं वाटप झालं, तर लोकमान्य विद्यालयाला इन्व्हर्टर आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने संगणकाचा सेट दिला गेला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रुपाली सुपेकर आणि चंद्रकांत करपे यांनी केलं, तर प्रास्ताविक जयराम डेरे यांनी केलं. यावेळी शिक्षक लंके, कुशारे, थोरात, भालेराव, बोंबले यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योजक भाऊसाहेब डेरे, रुपाली सुपेकर, राजेंद्र गीते, अरुण भोसले, गिरीश कवडे, संगीता देशमुख यांचं विशेष सहकार्य मिळालं. नितीन कोकणे, सी न्यूज मराठी, धांदरफळ. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.